आई गांबे मात तुझा सोनियाचा झुबा, आई गांबाबाई तुझा सोनियाचा झुबा, तुझ्या ग दर्शनाला राजा कोल्हापूरचा उभा, तुझ्या ग दर्शनाला राजा कोल्हापूरचा उभा, आई ग अंबाबाई तुझा सोनियाचा झुबा, आई ग अंबाबाई तुझा सोनियाचा झुबा, तुझ्या ग दर्शनाला राजा कोल्हापूरचा उभा, तुझ्या ग दर्शनाला राजा कोल्हापूरचा उभा, कोल्हापूरचा राजा राजा फिरत सदरेत, कोल्हापूरचा राजा राजा फिरत सदरेत, फिरत सदरेत फुले पडती पदरात, फुलं फिरत सदरेत फुले पडती पदरात, आई गांबाबाई तुझा सोनियाचा झुबा, आई गांबाबाई तुझा सोनियाचा झुबा, तुझ्या ग दर्शनाला राजा कोल्हापूरचा उभा, तुझ्या ग दर्शनाला राजा कोल्हापूरचा उभा. नमस्कार मित्रांनो, माझं नाव समाजमित्र रविचंद्र जगन्नाथराव खर्डेकर. मित्र, मी आलो आहे जालना शहरातील जालना तालुक्यातील हस्ते पिंपळगाव येथे. हस्ते पिंपळगाव म्हणजे इथं जुनं देवीचं ठाणं आहे श्री रेणुका माताचं. अतिशय जुनं असलेलं देवस्थान आहे. आजही या मंदिराच्या परिसरामध्ये जुने बारं, जुने दगडाची शिळा आणि जुने दगडाचे हत्ती असं आपल्याला बघायला मिळतात. हे जर गाव जर आपण बघितलं तर साधारण जालना शहरापासून 30-35 किलोमीटर असलेलं मंठा रोडवर असलेलं गाव आहे. आणि या हस्ते पिंपळगावच्या फाट्यापासूनच मंठासुद्धा साधारण 30-35 किलोमीटर राहतं. तर असं हे हस्ते पिंपळगाव आहेत. जर आपण गावामध्ये आलो तर गावाच्या मुख्य वस्तीमध्ये असलेलं हे रेणुका देवीचं देवस्थान आहे. या रेणुका देवीच्या जुनं जे मंदिर आहे असं गावकरी सांगतात की जुनं माळोदाची म्हाडी होती, दगडाच्या फाड्या होत्या, जुनी भिंत्या होत्या. अतिशय जुनं असं कमीत कमी 200 वर्ष जुनं असं मंदिराचं माळोदाचं बांधकाम होतं. पण मंदिराच्या बाहेर आपण ज्या काही शिळा बघू तर त्या शिळा ह्या साधारण हे जे दगडाचे हत्ती असतात किंवा हे जे शिळा असतात हे साधारण 700-800 वर्ष जुनं असते. जसं आपण की म्हणतो की हत्ती वीरगळ आणि सतीगळ ज्या पद्धतीने असतात उभ्या शिळा दगडाच्या असतात, तर तशा 800 वर्ष जुना अशी ही शिळा आहे. नेमकं मला त्याचा अर्थ कळना की ही नेमकं शिळा कशाची आहे, परंतु अशा शिळा हे 700-800 वर्ष जुना असतात. त्याच्याहून हे सिद्ध होतं की हे मंदिरसुद्धा म्हणजे 12व्या शतकामध्ये यादवांचं जेव्हा देवगिरीवर राज्य होतं, राजा रामदेवराय, त्याच काळातल्या त्या समकाळातल्या किंवा त्यापेक्षा 100 वर्ष जुनं मागं पुढं असं हे कमीत कमी 700-800 वर्ष जुनं हे मंदिर आहे. असं मित्रांनो, नेमका आपल्याला त्याचा इतिहास हा कळाला पाहिजे. आणि आपण जर हा व्हिडिओ बघत असाल तर नक्की मला सांगा, कळवा की आपल्याला जर माहीत असाल की हे मंदिर किती वर्ष जुनं आहे तर नक्की आपण त्या अनुषंगाने अजून एकदा व्हिडिओ करू. मित्रांनो, आपण जे बघत आहात हे रेणुका माता देवी संस्थान आहे हस्ते पिंपळगाव. आता या हस्ते पिंपळगावच्या मध्यवस्तीमध्ये असलेलं हे रेणुका माता देवी संस्थान आहे. आपण हे बघत आहात की याच मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूला आहे ही दीपमाळ आणि या दीपमाळाजवळच आहे ही बारव. आपण काही गावकऱ्यासंग संवाद साधूया, त्यांना विचारूया आणि नंतर देवीचं दर्शनसुद्धा घेऊया. हॅलो, मी विठ्ठल आसाराम सांगोळे, हस्ते पिंपळगाव. ह्या रेणुका माताची ही माहिती घेणार आलेली पत्रकार परिषद. तर इथं जुनं बांधकाम होतं. माझे आजोबा सांगजाई की माडी माळत होतं. त्याच्यानंतर ते पडलं आमच्या कळण्यात. मग पत्र होते, पत्र मग तिथून पुढं फुटले, ते गळू लागले. मग तिथून पुढं ते आमच्या कळण्यात आम्ही गावकऱ्यांना इथं सलाबचं घर सलाब टाकला देवीला. तिथून पुढं मग ते जत्रा भरजाई, जत्रा दरवर्षीच भरती पुरातन. मग तिथं लाड करते देवी, पुढं लाड खेळते, इष्टेतून जाते तर पाय नाही जळत अजिबात. मग तिथून पुढं 7 वाजता 12 गाड्या उडीते, 12 गाड्या जोडते, फुल भरत्या, तरी त्या पूर्ण 12 गाड्या वळल्या जाते फुल भरलेल्या. मग ठेवू का मित्रांनो, आपण या मंदिरामध्ये जाऊन देवीचं दर्शन घेऊन या. हे आपण बघत आहात की मंदिराच्या बाहेरच ही जुनी देवीची आड आहे.
ही जुनीच बारव आहे. या मंदिराच्या बाहेर ही देवीची दीपमाळ. हे मंदिराचं जर आपण बांधकाम बघितलं तर आजही या जुन्या फाड्या आपल्याला मंदिराच्या पायाभरणीमध्ये दिसून येतात की त्या या पायाभरणीमध्ये वापरलेल्या आहेत. मित्रांनो, असे जुने दगड इथं आपल्याला बघायला मिळतात. असा दगडाचा हत्ती जर बघितला तर आपल्याला नक्की अजिंठा वेरूळची आठवण येते की अजिंठा वेरूळमध्ये असे दगड आपल्याला बघायला मिळतात. आणि हे जे आपण बघत आहात हे जी शिळा, तर ह्या शिळा सतीगळ वीरगळ ज्या असतात तर त्या सतीगळ वीरगळमध्ये या मोडलेल्या असतात. नेमकं मला याचा अर्थ सांगता नाही येणार की ही कशाची शिळा आहे, सतीगळ वीरगळ का अजून काही आहे. दीपमाळ अजून पण ही जुनीच आहे. असे काही जुने अवशेष जर सांभाळून ठेवले तर आपल्याला नक्की सांगता येतं की हे मंदिर हे जुनं आहे, ऐतिहासिक आहे. देवीच्या समोरच हा देवीचा होम आहे. अतिशय विस्तृत असा हा परिसर देवीचा आपल्याला बघायला मिळतो. देवीच्या दारामध्ये असलेलं हे वडाचं झाड. ही देवीची मूर्ती आपण इथं बघत आहोत. गावकऱ्यांनी लोकसहभागातून हा मंदिराचा सभागृह बांधलेला आहे. मंदिराचं जीर्णोद्धार करून घेतलेला आहे. अतिशय चांगल्या पद्धतीने इथं बांधकाम झालेलं आहे. आपण इथं बघत आहोत. श्री रेणुका माता देवस्थान, हस्ते पिंपळगाव, तालुका, जिल्हा जालना.